एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। गुजरातच्या राजकारणात खळबळ, मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे। गुजरातच्या राजकारणातून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्वच मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सोपवले आहेत। त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामधील अडचण दूर झाली आहे। उद्या गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। आज रात्री उशिरा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे राज्यपालांकडे या मंत्र्यांचे राजीनामे देणार आहेत। यासोबतच नव्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यांच्या नावाची यादी देखील राज्यपालांकडे देण्यात येणार आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजे शुक्रवारी भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत। यापूर्वीच भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने देखील सांगितलं होतं की पुढील मंत्रिमंडळ विस्तारात गुजरातला 10 नवे मंत्री मिळू शकतात आणि एवढंच नाही तर अर्ध्याहून अधिक मंत्र्यांना बदलण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं। या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता होणार आहे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातच्या मंत्रिमंडळात 17 मंत्री आहेत, त्यातील 8 कॅबिनेट तर इतर जण राज्यमंत्री आहेत। गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या 182 आहे, त्यामुळे एकूण सदस्य संख्येच्या 15% किंवा 27 मंत्री होऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, गुजरात।